ऑपरेशन सिंदूर। मागच्या अनेक वर्षात पाकिस्ताननी वारंवार भारतावर हल्ला केला आणि जेव्हा जेव्हा पाकिस्तानने भारतावर हल्ला केला, भारताने कायम शांततेचाच मार्ग निवडला। पण एखादा शत्रू जेव्हा वारंवार तुमच्यावर हल्ला करतो आणि तुम्ही नेहमी शांत राहता, तेव्हा संपूर्ण जगभरात कुठेतरी एक असा मेसेज जातो की हा देश एवढे हल्ले होऊनही कायम शांत राहतोय, म्हणजे हा देश कुठेतरी कमजोर आहे किंवा कुठेतरी दुबळा आहे। आणि जो देश एवढं सगळं होऊनही या देशावर वारंवार हल्ला करतच चाललाय, तो देश कुठेतरी मजबूत आहे आणि ताकदवान आहे। आणि जगाचा हाच भ्रम दूर करण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर हा पर्याय निवडला। खरं तर आमच्या भारत देशातील लोक कधीच कुणाला मारण्यासाठी तयार होत नाहीत। युद्ध व्हावं हे भारतातील कोणत्याच माणसाला किंवा कोणत्याच नेत्याला कधीच वाटत नाही। आम्ही लोक एका साध्या मुंगीलाही मारताना 10 वेळा विचार करतो, पण जेव्हा एखादा शत्रू वारंवार हल्ले करत असेल तेव्हा त्याला मारण्यासाठी नाहीतर आपल्या येणाऱ्या पिढ्यांच्या संरक्षणासाठी हल्ला करावा लागतो। आणि त्यामुळेच आज भारताने ऑपरेशन सिंदूर हा पर्याय निवडला। खरं तर भारताने अनेक वेळा पाकिस्तानशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला, पण जेव्हा जेव्हा भारत मैत्रीसाठी हात पुढे करतो तेव्हा पाकिस्तानने कायम विश्वासघातच केला। काही गोष्टी तुमच्या निदर्शनात आणू इच्छितो। 2001 साली पाकिस्तानने आपल्या संसदेवर हल्ला केला। 2008 साली मुंबईतील 26/11चा हल्ला, ज्या हल्ल्यामध्ये मुंबईच नाही तर मुंबईतली सगळ्यात मोठी ताज हॉटेल त्या हल्ल्याने हादरली। 200 ते 300 लोकांचा मृत्यू झाला आणि संपूर्ण जगासमोर भारताची मान खाली वाकली। त्यानंतर 2016 साली उरी झाली। 2019 साली पुलवामा अटॅक झाला, ज्यामध्ये आमचे अनेक सैनिक त्या ठिकाणी मृत्युमुखी शहीद झाले देशासाठी। आणि आता काही दिवसांपूर्वीच झालेला पहलगाम हल्ला, ज्यामध्ये एकदम निष्पाप लोकांना फक्त धर्म विचारून त्या ठिकाणी मारल्या गेलं। मैं बहुत स्पष्ट शब्दों में कहना चाहता हूं, जिन्होंने ये हमला किया है उन आतंकियों को और इस हमले की साजिश रचने वालों को उनकी कल्पना से भी बड़ी सजा मिलेगी। मी तेच सांगतोय की भारताला युद्ध कधीच नकोय, पण यापुढे भारताला आता आतंकवाद्यांचा त्रासही कधीच नको। त्यासाठी भारताने युद्धाचा पर्याय निवडला। खरं तर या युद्धाच्या काळात आपण एक देश म्हणून सगळ्या लोकांनी सोबत राहणं खूप गरजेचं आहे। मी या व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं की धर्मयुद्ध हे धर्मयुद्ध कुठल्या एका धर्माविरुद्ध नाही, हे धर्मयुद्ध अधर्माविरुद्ध आहे। हे धर्मयुद्ध गुन्हेगारी आतंकवादी लोकांच्या विरुद्धातलं एक युद्ध आहे। खरं तर जेव्हा महाभारतामध्ये अर्जुन कधी युद्धापासून विचलित व्हायचा किंवा कुणालाही मारताना अर्जुनाच्या डोळ्यात अश्रू यायचे, तेव्हा श्रीकृष्ण त्याला सांगायचा की युद्ध करणं चुकीचं आहे, पण तू जे युद्ध करतोय ते धर्मासाठी करतोय, अधर्माच्या विरोधात। आणि तीच परिस्थिती सध्या आपल्या भारत देशाची आहे। आपलं युद्ध हे कुणाला मारण्यासाठी नाही तर स्वतःच्या संरक्षणासाठी ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे। या युद्धाच्या काळात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या देशातील प्रत्येक घटकानं एक दुसऱ्यासोबत राहणं गरजेचं आहे। आणि सौभाग्याची गोष्ट म्हणजे मागच्या 10 ते 15 दिवसात आपल्या देशातील अनेक राज्यकर्त्यांनी वारंवार कशा प्रकारे एकता आपल्या देशामध्ये आहे याचं उदाहरण आपल्या सगळ्यांना दिलं। असुद्दीन ओवैसी साहेबांपासून तर अरविंद केजरीवालांपर्यंत, राहुल गांधींपासून तर नरेंद्र मोदींपर्यंत सध्या भारतातील प्रत्येक घटक एक दुसऱ्याच्या सोबत आहे। खरं तर मला आज ओवैसी साहेबांबद्दल खूप गर्व वाटतो, कारण ओवैसी साहेबांना जेव्हा पहलगाम अटॅक झाला तेव्हा सगळ्यात पहिली ही भूमिका घेतली की यावेळेस पाकिस्तानला उत्तर दिलं गेलंच पाहिजे। ओवैसी साहेबांचा व्हिडिओ बघा आणि त्यानंतर जर तुम्हाला भारतीय असल्याचा गर्व झाला तर या व्हिडिओला लाईक नक्की करा। ओवैसी साहेबांचा हा व्हिडिओ बघा। पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, भारत जिंदाबाद, भारत जिंदाबाद। ओवैसी साहेबांचा व्हिडिओ तर आपण बघितलाच। त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे राहुल गांधींनीही वारंवार पत्रकार परिषद घेऊन हे सांगितलं की सरकार जो निर्णय घेईल देशासाठी त्या निर्णयात आम्ही कायम सरकार सोबत आहोतही आणि भविष्यातही राहू। राहुल गांधींचाही व्हिडिओ बघा। और पूरा का पूरा ऑपोजिशन 100% सपोर्ट सरकार को देगा और दे रहा है। नरेंद्र मोदी को एक्शन लेना है। हे दोन व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की सध्या संपूर्ण भारत देश एक सोबत आहे। युद्ध आपल्याला कधीच नको आहे, पण जेव्हा शत्रू ऐकत नाही तेव्हा युद्धाशिवाय पर्याय नसतो। आपल्या संरक्षणासाठी, आपल्या इज्जतीसाठी, आपल्या देशाची गरिमा जगात उंचावा यासाठी आपण युद्ध हा पर्याय निवडला आहे। आजच्या व्हिडिओमध्ये 3
प्रमुख विषयांकडे लक्ष वेधित करणार आहे आणि अत्यंत सविस्तरपणे तुम्हाला सांगणार आहे। पहिली गोष्ट, भारत आणि पाकिस्तान यांच्यामधलं युद्ध अजून किती दिवस चालेल, जर हे युद्ध परमाणु युद्धामध्ये परिवर्तित झालं तर त्याचा भारताला किती मोठा धोका होऊ शकतो। दुसरी गोष्ट, जर हे युद्ध वर्ल्ड वॉर 3 मध्ये परिवर्तित झालं तर जगातले कोणते देश आपल्याकडून येतील आणि कोणते देश पाकिस्तानाकडून जातील। खरं तर पाकिस्तानची परिस्थिती सध्या खूप दुर्बल आहे, तिथे लोकांना खाण्यासाठी नाही, त्यामुळे कित्येक देश त्यांना सपोर्ट करतील हाही मोठा प्रश्नार्थक चिन्ह आहे। आणि तिसरी गोष्ट, युद्ध जास्त वेळेसाठी का नको किंवा परमाणु युद्ध का नको, या तीनही विषयावर अत्यंत सविस्तरपणे बोलणार आहे। परमाणु बॉम्बबद्दल वेगवेगळी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे, त्यामुळे पुढचे 5 ते 10 मिनिटं माझ्यासोबत नक्की थांबा। नमस्कार, मी वैभव सांगळे, माझ्या YouTube चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। पहिल्यांदा आले असाल चॅनलला सबस्क्राइब नक्की करा, जेणेकरून भविष्यातही असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर सगळ्यात पहिले येतील। कुठल्याही प्रकारचा वेळ वाया न घालवता सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओची। पहिल्या गोष्ट, भारत आणि पाकिस्तान हे युद्ध किती दिवस चालेल। मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की भारताला युद्ध कधीच नकोय, पण पाकिस्तानच्या काही चुकांमुळे आपल्याला युद्ध करावं लागतं। आम्हाला युद्ध नकोय, पण आता आतंकवादही आम्हाला नको। आपल्या देशामध्ये सध्या पाकिस्तान वारंवार मिसाईल सोडतोय, भारतही त्यांना मिसाईल सोडतोय। आपल्या S-400 जे काही आपलं डिफेन्सचं एक शस्त्र आहे, त्यांना आपण सध्या त्यांचे जेवढे काही मिसाईल आहेत त्यांना खाली पाडण्यात भारतीय सैन्य दल, वायुसेना यशस्वीरित्या काम करतायत। पण जर चुकीनं एखाद्या मिसाईलमध्ये काही टेक्निकल प्रॉब्लेम झाला, एखादा मिसाईल चुकीनं एखाद्या शहरावर पडलं आणि जर त्यामध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला तर त्याच ताकदीनं भारतही त्यांच्यावर हल्ला करेल। आणि जर असं झालं तर हे युद्ध अत्यंत घातक युद्ध दोनही देशांसाठी बनू शकतं। त्यामुळे लवकरात लवकर हे युद्ध कमी कसं होईल यासाठी दोनही देशांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे। आता विषय आहे, जर हे युद्ध परमाणु बॉम्बवर गेलं तर काय होईल। तुम्हाला सांगू इच्छितो की परमाणु बॉम्ब 1945 मध्ये अमेरिकेनं जपानच्या 2 शहरात टाकले होते, हिरोशिमा आणि नागासाकी। तेव्हा ते जे परमाणु बॉम्ब होते त्यांची जी ताकद होती ती 15 किलो टनची होती, 15 किलो टन्स। असं असूनही हिरोशिमामध्ये जेव्हा तो परमाणु बॉम्ब टाकला गेला तेव्हा पहिल्या 10 मिनिटात 80 ते 90 हजार लोक एकाच जागी मृत्युमुखी पडले होते। संपूर्ण शहर राख झालं होतं। नागासाकीमध्ये 40,000 ते 50,000 लोक मृत्युमुखी पडले होते अवघ्या काही मिनिटात। संपूर्ण शहराची राख झाली होती आणि आता जवळजवळ 100 वर्ष उलटूनही त्या शहरांमध्ये आजही नैसर्गिकरित्या परिस्थिती पूर्वीसारखी नाही। आजही तिथं अपंग मुलं जन्माला येतात, अनेक लोकांना कॅन्सर होतो। आजही तिथला पाण्याचा प्रश्न आहे, तिथली जमीन सुपीक नाही। त्यामुळे 2 परमाणु बॉम्बमुळे एवढं मोठं नुकसान त्यावेळेला झालं होतं। आणि मी तुम्हाला सांगितलं तो परमाणु बॉम्ब फक्त 15 किलो टनचा होता। सध्या जगामध्ये पाकिस्तानकडे किंवा भारताकडे 100 किलो टनचे परमाणु बॉम्बही आहेत। जर दिल्ली, कराची अशा मोठमोठ्या शहरांवर हे बॉम्ब पडले तर एक सोबत लाखो लोक मृत्युमुखी पडतील आणि कुठलीही वैद्यकीय सेवा त्यांना देण्याच्याही काबिल दोनही देश राहणार नाही। सगळ्यात मोठी वास्तविकता आहे। परमाणु बॉम्ब हे खूप मोठं वास्तव आहे। युद्ध दुरून बघण्यासाठी खूप चांगलं वाटतं, पण युद्धाची खरी वास्तविकता त्याच लोकांना कळते जे वास्तविकतेमध्ये युद्ध करतात। त्यामुळं असं जरी असलं तरी आजपर्यंत जगात असे बरेच प्रकार घडले ज्यामध्ये काही भांडणं मिटत नसतात आणि युद्ध झाल्यानंतर ते मिटत असतात। जसं की 1971 मध्ये आपण पाकिस्तानवर हल्ला केला, युद्ध केलं आणि त्यानंतर बांगलादेशातील अनेक महिलांना चांगलं जीवन मिळालं आणि एक बांगलादेश नवीन देश तयार झाला, ज्या देशामध्ये आज लोक गुण्यागोविंदानं जगतायत। 1999 मध्ये आपण कारगिलचा वार केला। त्या कारगिलचा जो काही वार झाला त्या युद्धामुळे आज लद्दाखवर तिरंगा आहे आणि जर तेव्हा ते युद्ध झालं नसतं तर कदाचित आजही पाकिस्ताननं काश्मीरचं स्वप्न बघितलं असतं। हिटलरसारखा तानाशाह ज्यानं संपूर्ण जगावर राज्य केलं त्या हिटलरलाही रोखण्यासाठी युद्ध हाच पर्याय निवडावा लागला आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करून आता शेवटी भारतानं पाकिस्तानशी युद्ध करण्याचा हा पर्याय निवडलेला आहे। पाकिस्तान नेहमी म्हणतं की जो काही हल्ला झाला तो आमच्या आतंकवाद्यांनी केला, आमच्या देशाचा किंवा सैन्याचा यात कुठलाही सहभाग नाही। पण असं जरी असलं तर सगळे आतंकवादी नेमके पाकिस्तानातच का राहतात, कारण तिथलं सरकार त्यांना शह देतं। ही सगळ्यात मोठी वास्तविकता आहे। तुम्ही हाफिज सईद घ्या, कसाब घ्या, लादेन घ्या, मसूद अझहर घ्या, सगळे आतंकवादी नेहमी पाकिस्तानातच राहतात। दुसरी गोष्ट, जर समजा तिसरं महायुद्ध हे भारत पाकिस्तान युद्ध 3ऱ्या महायुद्धात परिवर्तित झालं तर कुठले देश कुणासोबत राहतील। पहिली गोष्ट, जे बी जगभरातले शक्तिवान देश आहेत जसं त्यामध्ये चायना येतं, अमेरिका येतं, हे देश कधीही त्यांचा फायदा न बघता कुणालाही कधीच सपोर्ट करणार नाही। ही सगळ्यात मोठी वास्तविकता आहे।
या देशातील लोक शस्त्र तुम्हाला पाठवतील, पण यांचं सैन्यदल कधीच्या युद्धामध्ये सहभागी होणार नाही, कारण कुठलाही देश स्वतःच्या माणसांना दुसऱ्याच्या देशासाठी मारू शकणार नाही आणि तशी त्यांची कधी इच्छाही होणार नाही. सगळ्यात मोठी वास्तविकता आहे. पाकिस्तानची सध्या आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे, त्यामुळे किती देश पाकिस्तानला सपोर्ट करतील याच्या समोरही मोठं प्रश्नार्थक चिन्ह आहे. पण सध्याच्या जर परिस्थितीचा आपण आढावा घेतला तर सध्या भारताकडून अमेरिका, नाटोमध्ये ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स हे देश आपल्याकडून आहेत. रशिया, सध्या पाकिस्तानसोबत रशियाचे संबंध चांगले आहेत, पण असं जरी असलं तरी रशिया आपला खूप जुना मित्र आहे, त्यामुळे तोही आपल्यासोबत राहण्याची खूप मोठी शक्यता आहे. इस्रायलनं कायम भारतासाठी खूप काही केलंय, त्यामुळे इस्रायल 100% भारताकडून राहील. जपान, ऑस्ट्रेलिया हे देशही भारताकडून राहण्याची शक्यता आहे. पाकिस्तानचा विचार केला तर चायना, तुर्की, इराण आणि बाकी अनेक इस्लामिक देश पाकिस्तानला साथ देण्याची शक्यता आहे. खरं तर वर्ल्ड वॉर नाही झालं तरच चांगली गोष्ट आहे, तिसरं महायुद्ध नाही झालं तरच चांगली गोष्ट आहे, पण जर तिसरं महायुद्ध झालं तर अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला बघायला मिळू शकते. त्यानंतर शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, युद्ध का नको. मी सुरुवातीला सांगितलं, युद्ध दुरून बघायला खूप चांगलं वाटतं, युद्ध न्यूज चॅनलवर बघायला खूप चांगलं वाटतं, युद्ध न्यूज चॅनलवर, युद्ध रील्समध्ये बघायला खूप चांगलं वाटतं, पण युद्ध म्हणजे नेमकं काय असतं ते त्या लोकांना माहीत आहे जे बॉर्डरवर, जे आपले सैनिक आहेत, जे बॉर्डरवर जाऊन युद्ध करताय. युद्धाची खरी वास्तविकता त्यांना माहिती आहे. त्यांची आई, सैनिकाची आई जी घरी आहे, युद्धाची वास्तविकता तिला माहिती आहे. सैनिकाची पत्नी जी घरी आहे, युद्धाची खरी वास्तविकता तिला माहिती आहे. त्यामुळं आपण नेहमी मोबाईलात युद्धाचे व्हिडिओ बघून देशभक्तीचे गीत टाकतो, पण युद्धाचं भविष्य किती भयानक असू शकतं हे जर आपण गांभीर्यानं लक्षात घेतलं तर कुणालाच युद्ध कधीच आवडणार नाही. युद्ध सुरू होणं खूप सोपं असतं, पण युद्ध संपणं हे खूप अवघड असतं. कारण एकदा एखादा मिसाईल, मी सुरुवातीला सांगितलं, चुकीने एखाद्या शहरावर पडलं तर दुसरा देशही प्रतिहल्ला करेल आणि असेच हल्ले वाढत जातील आणि दोनही देशातील लाखो लोक या युद्धामध्ये मरण पावतील. पण मी सुरुवातीला तेच सांगितलं की पाकिस्तानने वारंवार चुका केल्यात आणि त्या चुकांचं उत्तर म्हणून सध्या युद्ध ही भारताची मजबुरी आहे, ते म्हणजे स्वतःच्या संरक्षणासाठी. त्यामुळं अशा वेळात एक भारतीय नागरिक म्हणून आपण सगळ्यांनी एक ताकदीनं भारतीय सैन्याच्या मागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. या वेळेत कोणीही देश विभागणीचा प्रयत्न करत असेल किंवा देशामध्ये राजकारण करण्याचा प्रयत्न करत असेल तर या लोकांचा आपण निषेध केला पाहिजे. आपण म्हणतो की भारतामध्ये विविधतेमध्ये एकता आहे आणि तसंच मागच्या काही दिवसात दिसून आलंय. त्यामुळे सर्व जाती धर्मातील लोकांनी आपल्या देशाच्या लढ्यासाठी स्वतःचं जे काही योगदान होईल ते दिलं पाहिजे आणि या देशासाठी एकमतानं राहिलं पाहिजे. या संपूर्ण विषयावर तुम्हाला काय वाटतं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण आणि महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी वैभव सांगळे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.